प्रथम प्रेरणा रखा। आणि अवघ्या 5 ला येतो आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरच्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. मग स्वागत आणि विनंती आहे की आपण आपल्या जागी बसून घ्यावं. अगदी काही मिनिटात आपण कार्यक्रमाला सुरुवात करतो आहोत. धन्यवाद. वंदन हो वंदन हो वीरवरा तुझ वंदन हो वंदन हो वंदन हो वंदन हो वंदन हो। माननीय मुख्यमंत्री महोदयांना त्याचबरोबर सर्व मान्यवरांना मी आसन ग्रहण करण्याची विनंती करते. सुबोध मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. खूप छान वाटतंय तुम्हाला सगळ्यांना बघून आणि सगळ्यात आनंद वाटतोय की आजच्या या ट्रेलर लॉन्चसाठी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी होकार दिला. ते स्वतः आले आणि आज त्यांच्या हस्ते आपण ट्रेलरचं अनावरण करतोय. 1911 सालचं नाटक 113 वर्ष झाली या नाटकाला. हे नाटक खाडिलकर सरांनी लिहिलं. लोकमान्यांचे ते शिष्य होते, अनुयायी होते. तेव्हा पारतंत्र्याचा काळ चालू होता आणि तरुणांना शौर्याचं महत्त्व कळावं म्हणून प्रेमापेक्षा संपत्तीपेक्षा सुद्धा शौर्य महत्त्वाचं ही भावना डोक्यात ठेवून मानापमान लिहिलं गेलं. बालगंधर्व असतील, दीनानाथ मंगेशकर असतील, केशवराव भोसले असतील, या सगळ्यांनी या मानापमान नाटकाची धुरा आपल्या समर्थ खांद्यावरती वाहिली आणि ते नाटक आजतागायत 113 वर्ष सर्व महाराष्ट्रातल्या रसिक प्रेक्षकांना, बाहेरच्याही रसिक प्रेक्षकांना भुरळ घालत आहे. गोविंदराव टेंब्यांसारखा अद्वितीय संगीतकारांनी या नाटकातली गाणी रचली. 67 पदं या नाटकात होती. आता इतकी सगळी काही सिनेमात घेता येणं शक्य नाही, पण आमच्या सिनेमालाही शंकर एहसान लॉय या त्रिमूर्तींनी अप्रतिम संगीत दिलं आणि पुन्हा एकदा या अवीट गोडीची गाणी महाराष्ट्राच्या रसिकांना प्रिय झाली. मी फार वेळ घेणार नाही, पण देवेंद्रजी तुम्हाला तर तुम्ही हा धडा आम्हाला सगळ्यांना शिकवला आहे की सिंगल माणूस काही करू शकत नाही, त्याच्यासाठी टीम महत्त्वाची असते. आणि हे स्वप्न जरी मी बघितलं असलं तरीसुद्धा माझ्या संगीत मानपांच्या संपूर्ण टीमशिवाय ही गोष्ट शक्य नाही. आमचे निर्माते जिओ स्टुडिओच्या ज्योती देशपांडे, आमचे सुनील फडतरे यांनी जर भरभक्कमपणे पाठिंबा दिला नसता तर ह्याची निर्मिती करता येणं शक्य नव्हतं. आमचे लेखक शिरीष गोपाळ देशपांडे, ऊर्जा देशपांडे, आमचा प्राजक्त देशमुख यांनी ती लिखाणाची धुरा खांद्यावरती घेतली. आमचे DOP सुधीर पलसाने, आमचे कॉस्ट्युम डिझायनर नचिकेत बर्वे, आमचे कोरिओग्राफर दीपाली विचारे आणि आमचा सुभाष नकाशे, आमची गीतकार जे आहेत ते समीर सामंत, आमचा एडिटर आशू, आमचा साऊंड डिझायनर मंदार कमलापूरकर, आमचा बॅकग्राऊंडवाला संतोष मुळेकर, आमचे VFX गोकुळ आणि कपिल, प्रसाद सुतार, त्याच्यानंतर आमचं अजून कोण राहिलं आहे, आर्टवाला आमचा संतोष फुटाणे सर आणि त्यांची सगळी टीम. आणि हा सिनेमासाठी गेली काही वर्ष सातत्याने माझ्याबरोबर मेहनत घेणारी ही सगळी माझी टीम, या सगळ्यांमुळे हा एक चित्रपट सर्वांग सुंदर पद्धतीने आम्हाला लोकांसमोर नेता येतोय. त्याचबरोबर आमचे सगळे अभिनेते, निवेदिताताई असतील, सुमित राघवन, वैदेही, शैलेश दातार, अर्चना निपाणकर, अमृता खानविलकर एका खास पाहुण्या भूमिकेत इथे आहे, उपेंद्र लिमये, ही सगळी मंडळी आमच्याबरोबर आहेत. आणि त्याचबरोबर
अनेक छोटे मोठे काम करणारी लोक आहेत की ज्यांच्यामुळे हा सिनेमा घडू शकला. मी फार वेळ घेत नाही. या सगळ्यांना तुमच्या साक्षीने मी मनापासून धन्यवाद आणि वंदन करतो, कारण तुम्ही होतात म्हणून हा सिनेमा आजपर्यंत इथे येऊन पोचला आहे. त्यामुळे अशाच पद्धतीने ही साथ राहू द्या. देवेंद्रजी, तुमच्यासमोर एक गाऱ्हाण आहे की मराठी चित्रपट चालला नाही याचं वाईट वाटत नाही, कारण एखादा चित्रपट चालतो, एखादा चित्रपट नाही वाटत. पण आपल्याच राज्यात जेव्हा आपल्याच भाषेतल्या चित्रपटाला दुय्यम वागणूक मिळते तेव्हा खूप यातना होतात, त्रास होतो. तर 5 वर्ष तुम्ही महाराष्ट्राला जोरदार विकासाच्या दिशेने घेऊन जाल, पण त्याचबरोबर महाराष्ट्राची कला, साहित्य, चित्रपट याला देखील तुम्ही हातभार लावावात आणि त्याची उंची त्याला प्राप्त करून द्यावीत, हीच तुम्हाला अगदी मनापासून आमच्या सगळ्या मराठी कलाकारांच्या वतीने नम्र विनंती. धन्यवाद समीरा. ज्यांच्या संगीतातून प्रेमाचा ऋतू वसंत भामिनी आणि धैर्यधराचा फुललेला आहे, चेक चेक सिर्फ नाटकाला पद्धत अशी होती की गाणं आवडलं की वन्स मोर द्यायची पद्धत होती, त्यामुळे तुम्ही देऊ शकता. बस ऐसे ही बस 4 लाइन गुनगुनाऊंगा. ये एक गाना है जिसका नाम है वंदन हो, जो हम लोग एज यूजुअल जैसे कटियार में किया था वैसे ही इस फिल्म में भी गणपति बापा को आगमन करते हुए उनका स्वागत करेंगे. उसका चेक थोड़ा रिवर्ब दे सकता है तो दो. ओम गजानन शुभ गुणकारण नमो महागणपती विघ्न विनाशक सिद्धि विनायक सुरदल सेनापती. तू शौर्याची प्रथम प्रेरणा हे रिपु संहारका. सर्वप्रथम तुझ वंदन करीतो देवा गणनायका. गणनायका गणनायका वंदन हो वंदन हो वंदन हो. वंदन हो वंदन हो वीरवरा तुझ वंदन हो. वंदन हो वंदन हो वंदन हो वीरवरा तुझ वंदन हो. वंदन हो वंदन हो. समरभूमीवरी सदा सुगंधित समरभूमीवरी समरभूमीवरी सदा सुगंधित तव देहाचे चंदन हो. वंदन हो 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 वीरवरा तुझ वंदन हो. वंदन हो वंदन हो वंदन हो वंदन हो. बोला गणपती बाप्पा मोरया. शंकरजी, समोर देवेंद्रजी बसलेत, तेही उत्तम गातात. उनको हाँ आपके हाथ से गणपति बापा हो जाएगा तो सिर्फ मेरे साथ गाइए सर. वंदन हो वंदन हो. पहिल्यांदा मी स्पष्ट करू इच्छितो, मी
शब्दात शूर आहे आणि सुरात असूर आहे. लोकांचा थोडा म्हणजे कन्फ्युजन आहे. माझी बायको गाते, मला गाता येत नाही. गणपती बाप्पा. मोरया. थँक्यू सर, थँक्यू सर, थँक्यू सर. सगळ्यांचीच मी नावं अवघ्या महाराष्ट्राची खूप लाडकी असणारी आर्या चित्रपटातून अभिनेत्री म्हणूनही आपल्याला तिचं दर्शन झालेलं आहे. आणि आज मला वाटतं नाट्यसंगीत या गोष्टीकडे या चित्रपटातून खूप छान वेगळ्या पद्धतीने पाहिलं गेलंय. जी नाट्यपदं आपण वर्षानुवर्ष ऐकतो आहोत ती शंकर एहसान लॉय यांनी खूप वेगळ्या पद्धतीने अभिनव पद्धतीने आपल्यासाठी सादर केली आहेत. तर अशा एखाद्या गाण्याची झलक ऐकायला मला नक्की आवडेल. I don't have the track. I can sing live. मला मदन भासे हा, मला मदन भासे हा, मला मदन भासे हा, मला मदन भासे हा, मोही मना मानी जनाया भामा मना या 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 मला मदन भासे हा, मोही मना. प्रीतची पाया प्रीतची पाया प्रीतची पाया प्रीतची पाया रणप्रासादा प्रीतची पाया रणप्रासादा बेपद सेवा प्रेमी जना या प्रेमी जना प्रेमी जना या प्रेमी जना या मला मदन भासे हा, मला मदन भासे हा, मला मदन भासे हा, मोही मना. एक असं सुंदर गाणं आहे की ज्यामध्ये आपल्याला बेलाचं दर्शन सुद्धा मोठ्या पडद्यावरती होणार आहे. आणि हे द्वंद्वगीत आहे अर्थात युगुल गीत आहे आणि त्यामुळे शंकरजींना मी विनंती करते की आपणही ट्रॅक प्लीज. मंगल मंगल दिस आलाया, मंगल मंगल मन झालं या मंगल
क्या बात है बेला, वा वा. आणि प्रेसिडेंट ऑफ मीडिया अँड कॉन्टेंट बिझनेस रिलायन्स इंडस्ट्रीज ज्योती देशपांडे मॅडम, आपलं खूप खूप स्वागत आहे. आणि या प्रसंगी सगळ्यांशी संवाद साधण्याची विनंती करते. हॅलो हॅलो. आय सेड माझं साईज बघून असं पॉवरचं दुरून काहीच संबंध नाही आहे. यु नो, फर्स्ट ऑफ ऑल आयड लाईक टू वेलकम श्री देवेंद्र फडणवीस फॉर coming and gracing this occasion. You were not there in the previous event where I said a disclaimer that I'm not a Maharashtrian. देशपांडे माझं आडनाव आहे, पण मी टॅमिलियन आहे. आणि सुबोधची मराठी आणि हिची मराठी ऐकून मला सारखं धैर्य नाही मराठीत बोलायला. सो I don't want to make a mistake and say something wrong. So first of all, hearty congratulations to you, and Maharashtra is lucky that we've got a chief minister who is a connoisseur in arts and culture, and we think some glorious 5 years for our industry is going to be here, and we look forward to it. So thank you so much. Geo Studios has had a great year, you know, with lots of successes in the box office, etc. But Sangeet Man Up Man is a film that's very, very close to my heart, and I'm so happy that 2025 ka inauguration we will be doing with Sangeet Man Up Man. I think, you know, while studios make a lot of films for entertainment, of course, hum business chalate hain, we want to make money as well. We're trying to entertain people, but at the same time, I think we carry a responsibility to revive our culture. To tell stories with purpose and not just mindless entertainment. And I think, you know, we all cast and crew saw the film last week, and we were so emotional about it. So I think Subodh has done a fantastic job of thanking each and every person. I'd like to take a minute to thank Subodh. You know, although anyone may think that it's a generous budget, no budget is ever generous enough, you know. And he has really done a fantastic job to bring this vision onto screen. And I know it's hard to be the director as well and also act in it in such a great role. But when you all see the film, you'll see that जब भी कोई चीज़ पॉजिटिविटी के साथ बनती है और पर्पस के साथ बनती है, वो अच्छी बनती है. So I'm sure all of you all will like it. I won't take more of your time. Sir, may I invite you on stage? मी सुबोध आणि शंकरजी आपणालाही विनंती करते की आपण कृपया मंचावरती यावं. शंकर एहसान लॉय, मी असं म्हणेन संगीत क्षेत्रातील त्रिमूर्ती आपल्याबरोबर मंचावरती आहेत. जोरदार टाळ्यांच्या गजरात मुख्यमंत्री महोदयांचं आणि सगळ्यांचंच मनपूर्वक स्वागत. आता मी ज्योती मॅडमला विनंती करतो की आपल्या संपूर्ण टीमच्या वतीने आपण माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांचं स्वागत करूया. सर, तुमचं मनोगत आम्हाला ऐकायचंच आहे, पण आज तुमच्या हस्ते या चित्रपटाच्या ट्रेलरचं अनावरण होणार आहे. तर आमच्या सिनेमाच्या भाषेत ॲक्शन म्हणल्यानंतरच एखादी गोष्ट सुरू होते. तर मी तुम्हाला विनंती करतो